हाय हॅलो नमस्कार. माझे नाव संदेश सुर्वे. माझं नवीन यूट्यूब चॅनल क्युरियस माइंडमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण डे टू डे लाईफमध्ये अशा बऱ्याच गोष्टी, बऱ्याच कन्सेप्ट ऐकतो आणि यूज करतो, पण बऱ्याच वेळेला आपल्याला त्याचे अर्थ माहीत नसतात आणि माहीत असले तरी एकदम शॉर्टमध्ये माहीत असतात. सो मी माझ्या चॅनलद्वारे अशा युनिक कन्सेप्ट आणि गोष्टी तुम्हाला उलगडून सांगणार आहे आणि डिटेलमध्ये समजावून सांगणार आहे. सो हाच माझ्या चॅनलचा कंटेंट असणार आहे. आपण बऱ्याच वेळेला आणि मोस्टली इलेक्शनच्या वेळेला कम्युनिझम, कॅपिटलिझम, सोशलिझम, लिबरलायझेशन अशा कन्सेप्ट ऐकल्या असतील. सो या बेसिकली एक विचारधारा आहे, एक आयडियोलॉजी आहे ज्याच्यावरनं एखादी इकॉनॉमी, सोसायटी ही चालवली जाते. तर मी माझ्या ब्लॉगमध्ये मी या कन्सेप्ट एक्सप्लेन करणार आहे. कम्युनिझम म्हणजे मराठी साम्यवाद. जर ती म्हणजे अशी समाज व्यवस्था, सोसायटी ज्यात सगळे समान असतील, ज्याच्यात कोणी श्रीमंत, गरीब, मिडल क्लास अशी क्लास नसणार आहे. ही एक क्लासलेस सोसायटी असणार आहे. फॉर एक्झाम्पल द जमीन कोणाच्या आता सध्याच्या ह्याच्यात आपली जमीन पर्टिक्युलर एखाद्या माणसाच्या नावावर असते. तर या कम्युनिझममध्ये जमीन ही कुठल्याही कोणाच्याही नावावर नसणार. ती जमीन ही कलेक्टिव्हली सोसायटी ओन करणार. सो जे पण प्रोडक्शन होणार ते सोसायटीमध्ये इक्वली डिस्ट्रीब्यूट होणार. आणखीन एक जण सांगायचं म्हणजे आता फॅक्टरी एक समजा XYZ फॅक्टरी आहे, तर तिचे पर्टिक्युलर 4 or 5 ओनर असतात. तर इन कम्युनिझममध्ये ती फॅक्टरी कोणाच्याही नावावर नसते. जे पण काम करतात ते सगळ्यांच्या मालकीचे असते. ते प्रोडक्शन पण एवढंच करतात, ते सगळ्यांना पुरेल त्यांच्या जेवढं गरजेचं आहे तेवढंच प्रोडक्शन करतात आणि ते डिस्ट्रीब्यूट त्याचं पण इन्कम असेल आणि ते प्रोडक्शन असेल ते इक्वली सगळ्यांमध्ये समान प्रमाणात डिस्ट्रीब्यूट होतं. बेसिकली कम्युनिझम शब्द ऐकल्यावर आपल्याला कार्ल मार्क्स यांचं नाव समोर येतं की ॲक्च्युली कार्ल मार्क्स यांनी ती कन्सेप्ट इंट्रोड्यूस केली. पण ही कन्सेप्ट हजारो वर्षापूर्वीपासून अस्तित्वात आहे. अश्मयुगीन कालखंडात देखील प्रत्येकजण छोट्या छोट्या ग्रुप्समध्ये राहायचे. त्यावेळी शिकार करणे, ती त्या ग्रुपमध्ये वाटणं, ती पर्टिक्युलर कोणाच्या मालकीची नसणं जमीन वगैरे. सो ती हजारो वर्षापूर्वी अस्तित्वात आहे. कार्ल मार्क्स या जर्मन फिलॉसॉफरने ही कन्सेप्ट ॲक्च्युअलमध्ये त्याची थिअरॉटिकल कन्सेप्ट ही इंट्रोड्यूस केली. सो कार्ल मार्क्स या फादर ऑफ कम्युनिझम म्हटलं जातं. 1848 कार्ल मार्क्स यांनी द कम्युनिस्ट मॅनिफेस्टो हे पुस्तक लिहिले. या पुस्तकामध्ये त्यांनी डिटेल कम्युनिझमची थिअरॉटिकल डिटेल सांगितली आहे. पण त्यावेळी ज्यांनी पुस्तक काढलं त्यावेळी काळ हा इंडस्ट्रियल रेव्होल्युशनचा होता आणि त्यावेळेला लेबर हे एक्सप्लॉइट केले जायचे. त्यांना खूप तास ते काम करत राहायचे. पर्टिक्युलर त्यांचे हवर्स नव्हते. वेतनही त्यांना कमी केलं जातं. लँड फॅक्टरी ओनर और ओनर त्यांच्यात ते पिळवणूक करायचे, जमीन मालक और फॅक्टरी ओनर. सो त्यावेळी कार्ल मार्क्स यांना वाटलं की आपण कुठली अशी गोष्ट काढली पाहिजे ज्यामुळे सगळ्यांना या गोष्टींचा फायदा होईल आणि यांचे लेबर यांचं एक्सप्लॉयटेशन या गोष्टी थांबेल. सो त्यांनी सगळा डिटेल अभ्यास करून हे पुस्तक लिहिलं आणि या पुस्तकामध्ये त्यांनी एक्सप्लेन केलं की ही कम्युनिझम कशी अस्तित्वात आणली पाहिजे. सो कार्ल मार्क्स यांच्या मते कामगारांनी एकत्र येऊन युनियन असावं त्यांचं आणि ही भांडवलशाही संपुष्टात असावी. ती फॅक्टरी सगळ्यांनी कोणी पर्टिक्युलर मालक नसावा त्याचा आणि त्यांनी कामगारांमध्ये सगळं ती फॅक्टरी त्यांच्या मालकीची असावी आणि सगळं डिस्ट्रीब्युशन सेम प्रमाणात व्हावं. काही म्हणून त्याचे प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन हे रशियन रिव्होल्युशन 1917च्या काळात झालं. त्यावेळेस त्यांचे लीडर व्लादिमीर लेनिन यांनी ही कन्सेप्ट प्रॅक्टिकलमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. त्यांनी कामगारांचे अधिकार काय असतात ते दाखवून दिले. त्यानंतर त्यांचे वर्किंग अवर्स आहेत ते 8 तास केले, तर प्लस 5 वर्किंग डेज केले. वेतनही त्याच प्रमाणात त्यांनी असावं यासाठी पण त्यांनी आग्रह केला. सध्याही अनेक देशांमध्ये मोस्ट ऑफ द कंट्रीजमध्ये 8 तासाचं वर्किंग पॅटर्न आहे ते इम्प्लिमेंट केलं जातं आहे आणि त्याचप्रमाणे 5 वर्किंग डेजमध्ये देखील त्यांनी जमिनी आहे ते लँड ओनरकडून शेतकऱ्यांच्या मालकीच्या केल्या. तसंच त्यांनी एक गोष्ट केली ज्यात त्यांची ओरिजिनल जी कम्युनिझमची कन्सेप्ट आहे त्याला थोडी तडा गेली. त्यांनी फॅक्टरीज आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या नॅशनल म्हणजे सरकारी मालकीच्या केल्या. आता कम्युनिझममध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे ती जमीन किंवा फॅक्टरी ती पर्टिक्युलर कोणाच्या मालकीची नसते, पण यांनी त्या सरकारच्या गव्हर्नमेंटच्या मालकीच्या केल्या. त्यामुळे इथेच थोडंसं इथे चेंज झालं. त्यानंतर 1924मध्ये व्लादिमीर लेनिन नंतर आले जोसेफ स्टॅलिन. त्यांनीही कम्युनिझम हे थोडेफार चेंजेस कोडिफाईड केले, म्हणजे थोडे चेंजेस केले त्याच्यात. ज्यामध्ये त्यांनी 5 इयर प्लॅन केला. 1928 मध्ये त्यांनी 5 इयर प्लॅन केले. त्यामध्ये त्यांनी रॅपिड इंडस्ट्रियलायझेशन, सेंट्रलाइज कमांड इकॉनॉमी
या गोष्टी अस्तित्वात असल्या त्या पण याचा परिणाम असा झाला की या रॅपिड इंडस्ट्रियलायझेशनमुळे परत कामगारांचे वर्किंग अवर्स वाढवण्यात आले. कामगार जिथे म्हणजे त्यांचे परत एक्सप्लॉयटेशन सुरू झालं. जिथे जे पहिले होते तेच त्याच ठिकाणी ते परत आले. त्यानंतर कम्युनिझम फॉलो करणारे एक चायनीज प्रेसिडेंट आले, त्यांचं नाव आहे माओ झे. त्यांनी याच पद्धतीने मार्क्सिस्ट लेनिझम अडॉप्ट करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यात पण त्यांनी पण थोडेफार चेंजेस केले, ज्याचाही सेम परिणाम झाला. रॅपिड इंडस्ट्रियलायझेशन, ज्यामुळे परत कामगारांची परिस्थिती जैसे ती होती तशीच राहिली. त्यानंतर नो अपोजिशन नाही, डेमोक्रेसी नाही, सिंगल पार्टी रुलिंग. माओ झे यांच्या कम्युनिझमला माओनिझम असेही म्हणून ओळखले जाते. सो कम्युनिझमची ही हिस्ट्री होती. आता मी तुम्हाला फायदे, तोटे, ॲडव्हान्टेज, डिसॲडव्हान्टेज या गोष्टी सांगणार आहे. तर याच्यात फायदे म्हणजे नो डिफरन्शिएशन. अशी एक अनोखी कन्सेप्ट होती, चांगली कन्सेप्ट होती, ज्याच्यात डिफरन्शिएशन नव्हती. श्रीमंत गरीब असा भेदभाव केला जाणार नव्हता. क्लासेस सोसायटी होती ज्याच्यामुळे सगळ्यांना समान ट्रीट केलं जाणार होतं. सो हे वन ऑफ द ॲडव्हान्टेज आणि एक चांगली गोष्ट या कन्सेप्टमध्ये होती. सो एक दुसरा आहे समान संधी म्हणजे इक्वल अपॉर्च्युनिटी. सगळ्यांना समान, मगाशी सांगितल्याप्रमाणे भेदभाव नसल्यामुळे सगळ्यांना सगळी कामं करता येणार आहे. म्हणजे थोडक्यात म्हणजे कुठलं काम हे चांगलं काम, हे वाईट काम, अशा गोष्टी नसणार आहे. दुसरं आहे महत्त्वाचं म्हणजे युनियन. कम्युनिझममध्ये कामगारांनी एकत्र यावं या गोष्टी लिहिल्या होत्या. त्याच्यामुळे हे जे युनियन्स फॉर्म करता येणार, त्याच्यामुळे कामगारांचं कधी एक्सप्लॉयटेशन होणार नाही, त्यांचे अधिकार राखले जातील, या गोष्टी होणार आहे. सध्याच्या काळात पण काही ठिकाणी मोस्टली गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये युनियन वगैरे असतात, तर ते वन ऑफ द फीचर आहे हा कम्युनिझमचा. आता डिसॲडव्हान्टेज म्हणजे फर्स्ट कॉम्पिटिशन. यात कॉम्पिटिशन नसणार आहे. आता सगळेजण तेवढेच प्रोडक्शन आणि तेवढ्याच प्रमाणात गोष्टी आपल्याला लागेल तेवढ्याच गोष्टी करत असल्यामुळे तिथे कॉम्पिटिशन नसणार आहे. आता कॉम्पिटिशन नसल्यामुळे इनोव्हेशन नसणार आहे, कुठली स्पर्धा नसणार आहे, प्रोडक्शन नसणार आहे, प्रोडक्टिव्हिटी नसणार आहे. सो एखाद्या समाजाची किंवा इकॉनॉमीची या गोष्टीमुळे प्रगती थांबण्याची शक्यता आहे. दुसरं म्हणजे लोकशाहीला अटका, नो डेमोक्रेसी. इथे आता सिंगल पार्टी रुलिंग आणि सगळेजण समान पद्धतीमध्ये जगत जीवन असणार, त्याच्यामुळे पर्टिक्युलर लीडर किंवा नेता नसेल, एकच सिंगल पार्टी रुलिंग असण्याची शक्यता आहे त्यामुळे तिथे त्यांच्यामुळे लोकशाहीला अस्तित्वात असणार. कोणाचे पर्टिक्युलर एखाद्या ग्रुपचं मत त्याच्यात घेतलं जाणार नाही. थर्ड आहे, समजा कोणी जास्त काम करत असेल किंवा रिस्की काम करत असेल तेव्हा तेवढा त्याचा मोबदला मिळणार नाही. जो लोअर लेवलचं काम करतोय तोच हा पण हायर लेवलच्या माणसाला तेवढाच मोबदला मिळणार नाही. त्याच्यामुळे अशा समाजाचं प्रोडक्टिव्हिटी असणार नाही, कोणी स्वतःहून असं जास्त इनोव्हेशन करून काम करणार नाही. या आयडिओलॉजीमध्ये सगळेजण सोसायटीमध्ये इक्वल असणार आहे. म्हणजे थोडक्यात त्यांचा कोणताही मार्गदर्शक किंवा लिडरशिप नसणार आहे. त्यामुळे याचं असं होईल ती गॅप भरून काढण्यासाठी डिक्टेटरशिप अस्तित्वात येईल. सो डिक्टेटरशिप आली तर तेच लोकशाही नाही आणि डिक्टेटरशिप त्यांना हवे त्याप्रमाणे ती सोसायटी किंवा इकॉनॉमी चालवण्याची दाट शक्यता आहे. संक्षिप्तपणे सांगायचं म्हणजे कम्युनिझम ही कन्सेप्ट प्रॅक्टिकली राबवणं थोडं डिफिकल्ट आहे. ज्यांनी राबवली त्यांनी थोडे चेंजेस करून राबवले. ओरिजिनल आयडिओलॉजी कुठेही राबवणं या गोष्टी जस्ट थिअरटिकल पॉसिबल आहे, प्रॅक्टिकली जरा कठीण आहे. सो ही कन्सेप्ट जर का समजा राबवायची झाली ते छोट्या ग्रुपमध्ये राबवणं कॅन बी पॉसिबल. आता NGO वन ऑफ द एक्झाम्पल फॉर दॅट. NGOमध्ये पण असाच कन्सेप्ट यूज करून त्यांनी केलं जातं. NGO ही देखील प्रॉफिट मेकिंग नसते, पण मोठ्या ठिकाणी म्हणजे इकॉनॉमी, स्टेट इकॉनॉमी और कंट्रीज इकॉनॉमीमध्ये ही कन्सेप्ट राबवणं हे डिफिकल्ट आहे. सो हे झालं कम्युनिझमबद्दल. मोस्टली मी सगळं कव्हर करण्याच्या ब्लॉगमध्ये प्रयत्न करणार आहे आणि बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन केल्या आहे. तर मित्रांनो, हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो मी अशाच प्रकारे अनेक तुम्हाला ब्लॉग घेऊन येणार आहेत, ज्याप्रमाणे अशा कन्सेप्ट उलगडून सांगणार आहे. सो गाईज, स्टे ट्यून. बाय बाय. हॅव अ नाईस डे.